घरोघरी मातीच्या चुली प्रेक्षकांनो मालिकेमध्ये ज्या वळणाची अपेक्षा आहे ते वळण येताना आपल्याला दिसत आहे. आतापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की शर्वरी एक एक करत मात्र आता अनेक खून करत चाललेली आहे आणि या सगळ्यामध्ये ती आता कुणाचंच काही ऐकायला तयार नाहीये. आणि या सगळ्यामध्ये नाना झाले, विक्रांत झाला आणि त्या पाठोपाठ मात्र आता तिने इकडे खून केलेला आहे तो म्हणजे त्या स्वतः वॉर्ड बॉयचा, जो वॉर्ड बॉय या सगळ्यामध्ये मात्र आता नानांचा मोबाईल देणार असतो त्याचा. आणि या तिच्या खुनाच्या प्रवृत्तीमुळे मात्र आता घाबरलेला आहे तो म्हणजे स्वतः आता विक्रांत. आणि विक्रांत या सगळ्यामध्ये शर्वरीला घाबरून मात्र आता असं काहीतरी पाऊल उचलतोय की त्यामुळे मात्र आता शर्वरी या सगळ्या प्रकरणामध्ये अडकणार आहे. कारण आता एक अट्टल गुन्हेगारच इतक्या मोठ्या गुन्हे करू शकतो हे आता विक्रांत इकडे आता राहुलला समजलेलं आहे. आणि त्याचमुळे राहुलच्या एका चुकीमुळे शर्वरी पकडली गेलेली आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, आपण इकडे पाहिलंय की ऋषिकेशवरती हल्ला झाल्याने जानकी तिकडे आलेली आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता तो माणूस खरं तर जानकीला भेटायला निघालाय ही गोष्ट मात्र इकडे आता समजलेली आहे. ती म्हणजे स्वतः आता राहुलला. आणि राहुल फोन करून शर्वरीला ते सांगायला निघालाय. राहुलने शर्वरीला सांगितलेलं आहे की हा माणूस त्याच्याकडे नानांचा मात्र आता मोबाईल आहे आणि तोच मोबाईल देण्यासाठी आणि पैसे घेण्यासाठी मात्र आता तो जानकीला भेटायला निघालेला आहे. असं म्हटल्यावर ती शर्वरीने एका दगडात दोन पक्षी मारण्याचे म्हणजे आता त्या माणसाकडून तो मोबाईल तर काढून घ्यायचा इतकंच नाहीये, तर आता त्या माणसाकडून मोबाईल काढून घेतल्यावरती मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे लगेचच पैसे सुद्धा जानकीचे त्या माणसाकडून काढून घ्यायचे असं आता निर्णय घेतलेला आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता ती तिकडे त्याला भेटायला निघाले. कारण जो तो काही सगळा प्रकार घडलेला आहे तो प्रकार मात्र आता तिला इकडे कळालेला आहे की या सगळ्यामध्ये इकडे आता तो जानकीला भेटायला निघाले आणि लोकेशन पण कळालंय. कारण निघता निघता त्यांनी आता आपली प्रेयसी असलेल्या नर्सला आपलं लोकेशन सांगितलंय आणि या लोकेशन वरती मला आता 1 करोड रुपये मिळणार आहेत हे सुद्धा सांगितलंय. ताबडतोब ते लोकेशन मात्र आता पाठवलेलं आहे ते म्हणजे स्वतः आता इकडे राहुलनेच पाठवलेलं आहे. ते म्हणजे स्वतः आता इकडे शर्वरीला. आणि शर्वरी त्या लोकेशन वरती पोहोचलेली आहे. बरं, असं झाल्यावरती इकडे आता जानकी आलेली आहे. आणि जानकी या सगळ्यामध्ये ऋषिकेशला मात्र आता सांगत आहे, ऋषिकेश तुम्ही ठीक आहात ना, काही झालेलं तर नाहीये ना तुम्हाला. आणि त्यावरती मात्र आता ऋषिकेश तिला सांगायला लागतो, जानकी चिंता करू नकोस, मी व्यवस्थित आहे. आणि त्यावरती ती सांगते, हा सगळा जो काही प्रकार आहे ना तो शरुवंशंनी केलेला आहे याची मला खात्री आहे. पण तुम्ही काळजी करू नका, मी या सगळ्यामध्ये त्यांना पकडण्यासाठी असा काहीतरी आता ट्रॅप लावलेला आहे ना, तुम्ही चिंता करू नका. ऋषिकेश म्हणतो, जानकी तुला वाटतंय तितकी आता ती साधी भोळी राहिलेली नाहीये, ती आता अट्टल गुन्हेगार झाली. तुझ्या लक्षात येतंय का या सगळ्यामध्ये मात्र आता नाना, विक्रांत आणि त्यानंतर मला मारण्याचा जो काही तिने इकडे घाट घातलाय, आता ह्या दोघांना वाटतंय की राहुल नाही शर्वरीनेच मात्र आता यांना मारलेला आहे किंवा मारायचा प्लॅन केलेला आहे. खरं तर हा प्लॅन शर्वरीचा असतो, पण आता तिने राहुलला या सगळ्यामध्ये प्याद बनवून पाठवलेला असतो. ज्याची कल्पना राहुलला पण नाहीये की का पाठवलंय. या सगळ्या मागे सुद्धा शर्वरीचा खूप मोठा डाव आहे आणि शर्वरी या सगळ्या मागे सुद्धा आता मात्र राहुलला या सगळ्यामध्ये अडकवायचा प्लॅन करते. बरं, तोपर्यंत आपण आता पाहिलंय की त्या माणसाला मात्र आता जानकी न आल्याने मात्र आता खूपच चिंता वाटायला लागले. आणि तो इकडे आपल्या म्हणजे त्या प्रेयसीला म्हणजेच त्या नर्सला कॉल करतो. नर्सला कॉल करून मात्र आता तो तिकडे विचारायला लागतो, ती जानकी तिकडे परत कशी काय आली. यावरती ती आता सांगायला लागते, खरं तर या सगळ्यामध्ये जानकी परत कशी आली यापेक्षा तुझं जानकीकडे काय काम आहे. तो सांगायला लागतो, मी तुला म्हटलं ना ती आता 1 करोड रुपये मला देणार होती, ती आहे तरी कुठे. यावरती ती सांगायला लागते, तिच्या नवऱ्यावरती हल्ला झाला म्हणून आता ती इकडे आलेली आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता ज्या वेळेला लगेचच इकडे आता तो विचार करतो, म्हणजे म्हणजे माझे पैसे तर अडकले. पण तितक्यातच शर्वरीने मात्र आता त्याच्यावरती हल्ला केलेला आहे. शर्वरीने त्याच्यावरती हल्ला केलाय आणि आता त्याला इकडे सांगायला लागते, तू तू माझ्या विरोधात मात्र आता इकडे पुरावे देणार आहेस का, तुला आता मी सोडणार नाहीये. असं म्हणत ती त्याचा गळा धरते. यावरती तो म्हणतो, मॅडम मॅडम मला सोडा, मी तुम्हाला पुरावे देतो. यावरती ती म्हणते, ते काही नाहीये, 1 लाख रुपये कुठे आहेत जे जानकीकडून घेतलेस ते दे मला. यावरती तो म्हणतो, जानकी इकडे आलेच कुठे. आता शर्वरीचा प्लॅन अर्धवटच राहिलाय. आणि त्यावरती ती म्हणते, तू खोटं बोलतोयस, कुठे आहेत पैसे, कुठे आहेत पैसे.
त्यावरती तो सांगायला लागतो, मॅडम अहो खरं तेच मी आता सांगत आहे, माझ्याकडे कोणत्याही प्रकारचे पैसे नाहीयेत. आणि असं म्हटल्यावरती शर्वरीच्या रागाचा पारा आता चांगलाच चढलाय आणि चिडलेली मात्र आता शर्वरी या रागाच्या भरात पैसे न मिळाल्या कारणाने याला तरी संपवून टाकते. मोबाईल कुठे आहे, मोबाईल कुठे आहे असं ती म्हणायला लागते. पण पण आपण पाहिलं की त्याचा मोबाईल मात्र आता तिकडे हॉस्पिटलच्या इकडेच पडलेला असतो ज्या वेळेला तो कॉल करत असतो. त्यामुळे त्याच्याकडे ना मोबाईल आहे ना त्याच्याकडे पैसे आहेत आणि त्याचमुळे मात्र आता शर्वरीचा म्हणजे रागाचा तिळपापड झाला यांनी आपल्याला पाहिलंय. कारण ज्या वेळेला दोघांची झटापटी होत असते त्यावेळेला शर्वरीच्या तोंडावरचा मास्क आता त्यांनी ओढून काढलेला असतो. त्यामुळे त्याने शर्वरीला पाहिलेलं असतं आणि म्हणूनच मात्र आता तो या सगळ्यामध्ये तिला पाहतो म्हणून शर्वरी त्याला मारते. आणि तो आता खरं तर मेलेला नाहीये, तो बेशुद्ध पडलेला आहे. पण शर्वरीला असं वाटतंय की तो मेलाय. आणि त्यानंतर मात्र आता इकडे शर्वरीला फोन करतोय तो म्हणजे स्वतः आता इकडे आता फोन करतोय राहुल. आणि राहुल तिला सांगायला लागतोय, कुठे आहेस तू शरू? यावरती शरू म्हणते, काही नाही, त्याला आता संपवून टाकलेलं आहे. आणि त्यावरती मात्र आता राहुल इकडे चिडलाय, तुझं चाललंय काय? खुनावरती खून आणि खुनावरती खून करत तू आता चाललेली आहेस. मला खरंच तुझ्या वागण्याचा काहीच अर्थ लागत नाहीये. आणि यावरती ती सांगायला लागते, नको लागू दे माझ्या वागण्याचा अर्थ, मला तुला माझ्या वागण्याचा अर्थ लावण्याची काहीच गरज नाहीये. असं म्हटल्यावरती मात्र आता तो म्हणतो, हे बघ तू जे काही करतेस ना त्यामुळे तू सुद्धा अडकशील आणि मला सुद्धा या सगळ्यामध्ये अडकवशील. असं म्हटल्यावरती मात्र आता ती सांगायला लागते, हे बघ मला तुझ्या बोलण्याचं काही हे नाहीये, मी त्याला मारून टाकले. बरं तोपर्यंत ह्या तिघांना माहित नाहीये की तिकडे काय चाललंय. आणि त्याच वेळेला मात्र आता जानकी इकडे सांगायला लागते, ऋषिकेश काही झालं तरी सुद्धा आता तुमच्या तब्येतीचा कोणताही धोका मी पत्करणार नाहीये, लवकरात लवकर घरी. त्यावरती आता मात्र अवंतिका म्हणते, हो बहिणी मी डॉक्टरांना विचारलंय, डॉक्टर आता ऋषिकेश दादांना डिस्चार्ज द्यायला मात्र आता तयार झालेले आहेत. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे लगेचच जानकी सांगायला लागते, ठीक आहे मी प्रोसिजर पूर्ण करते, तोपर्यंत अवंतिका तू आता यांच्यासोबत थांब. असं म्हणत जानकी मात्र आता तिला तिकडे थांबवते. बरं हे सगळं होत दुसऱ्या दिवशी मात्र आता जानकीला इकडे पोलिसांचा कॉल आलाय. पोलीस मात्र जानकीला सांगायला लागतं, जानकी मॅडम जो माणूस मात्र आता तुम्हाला त्यांनी फोन केला होता काल रात्री तो कोण होता माणूस? यावरती जानकी सांगते, हा ते एक वॉर्ड बॉय आहे, मला ते नानांचा मोबाईल देणार होते. असं म्हटल्यावरती तो सांगायला लागतो की त्याचा मोबाईल त्याच्या जवळ आहे. जानकी सांगते, म्हणजे तो कुठे आहे? मग आता पोलीस सगळं जे काही घडलेलं आहे ते जानकीला सांगतात. आणि जानकी मात्र आता सांगायला लागते, म्हणजे म्हणजे या सगळ्यामध्ये त्याला मारलंय. आणि त्यावरती ती आता विचार करायला लागते, हे सगळं करणारी व्यक्ती आता दुसरी तिसरी कोणी नाहीये तर ती शर्वरी वंश असणार आहे. आणि त्याच वेळेला पोलीस आता सांगायला लागतात, तुम्ही इकडे येऊ शकता का? जानकी सांगते, एक काम करा ना, तिथले आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे जर का तुम्ही आता पाहिलेत तर या सगळ्यामध्ये कुणी हे केलंय हे आपल्याला समजू शकेल आणि त्याच व्यक्तीने नानाचा मोबाईल लंपास केलाय का हे पण कळेल. यावरती पोलीस म्हणतात, हो मी मागावरती माणसांना लावलेलं आहे, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज सापडलंय. एक काळ्या कलरची म्हणजे ड्रेस घातलेली बाई आहे, चुटपुट्टा चेहरा दिसतोय आणि तुमचा अंदाज 100% खरा आहे, ती दुसरी तिसरी कुणी नाहीये तर ती आहे शर्वरी. असं म्हटल्यावरती जानकी आता सांगायला लागते, एक काम करा, तुम्ही ते फुटेज घेऊन घरी या, तोपर्यंत शर्वरी वंशना मी आता घरी थांबवून ठेवते, जे काही आहे ना ते तिथल्या तिथे आता आपण सॉल्व्ह करून टाकूया. असं म्हटल्यावरती मात्र आता पोलीस इकडे घरी आले. तोपर्यंत मात्र आता तो माणूस सुद्धा जिवंत आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. पोलिसांनी ज्या वेळेला त्याला आता हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेलं आहे आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे पोलिसांची रवानगी झालेली आहे, ती म्हणजे स्वतः आता इकडे घरात रणदिव्यांच्या घरामध्ये रवानगी झाल्यावरती मात्र ज्या वेळेला पाहण्यात आलेलं आहे त्यावेळेला मात्र आता शर्वरी काळ्या कपड्यात पकडली गेली आणि त्या माणसाने शर्वरीला ओळखलेलं आहे. शर्वरीला ओळखल्यावर आणि त्यानंतर मात्र आता पोलीस इकडे सांगायला लागतात, त्या माणसाला इकडे घेऊन आल्यावरती त्यांनी शर्वरीला ओळखलेलं आहे आणि आता शर्वरीने हा सगळा प्रकार केलाय हे पोलिसांनी ज्या वेळेला घरी सांगितलंय त्यावेळेला मात्र आता सगळ्यांच्या पायाखालचे दाबेदर आणले. शर्वरी या सगळ्यामध्ये असं काहीतरी करू शकते याचा आता विश्वास नसलेल्या सुमित्राला सगळ्यात जास्त धक्का बसलाय. या सगळ्यामध्ये मात्र आता सुमित्रा चांगलीच हादरलेली आहे आणि तिला काही कळायच्या आतच मात्र आता शर्वरीला पोलिसांनी पकडलेलं आहे. शर्वरीला पकडल्यावरती मात्र या सगळ्यामध्ये आता इकडे शर्वरी त्या कपड्यात आणि त्याचबरोबर मात्र आता लगेचच इकडे सांगितलेलं आहे राहुलने,
हो, शरूनेच हे सगळं केलं. एक नाही, दोन नाही, तर हा तिचा तिसरा खून आहे. कारण आता राहुलला भीती वाटते, की उद्या जर का काही कमी जास्त झालं आणि ही आता जर का आपल्यालाच मारायला निघाली तर. आणि त्यामुळे राहुलने मात्र आता तिचा गुन्हा सगळे कबूल करून सांगितलेले आहेत. एका झटक्यात शर्वरी या सगळ्यामध्ये मात्र आता अडकली गेलेली आहे.